तर नमस्कार मित्रांनो, बघा आज सकाळ सकाळ कुठं दौरा आहे तर कुठं चाललंय? अयो तुम्हाला भूत आहे, मला धरायले तू. मला भ्या वाटतंय बाबा, मला लय भ्या वाटतंय भूताचं. अयो मला घेऊन जाणार तू? आता कोण नाही पण बाबा इथं, आज मोठी मम्मी पण आली नाही, मला घेऊन जाईन बाबा भूत. मी बी लपते बाबा इथं, मला लय भ्या वाटते. बाई ही तर माझ्या सगळीकडेच या लागले हे भूत. कसली मज्जा केली म्हणाव है ना. तर मी ताईची मम्मी आहे की, कशाला मला भीती घालती? मला भूत आहे म्हणते, मी बेली की कसली. तर बघा इथं आहे केळीचं बाग. मम्मी भूत आले. भूत तू आता मला तिथलं पण भेगायला लागली काय? तर घे पेरू, चल एक घे एक, चल. तर आम्ही आता ना घेतलो तर पेरू. कसं आहे म्हणता मित्रांनो, ही देशी केळ आहे. मग झाड कशी एक दोनच आहे ती तिथं केळं पण आहे ती बरं का मस्त पैकी. आम्ही लयदा काढली ती इथली केळं, कारण इथली जी आमची शेजारी होती ती आता इथं नसून तिकडे गेले ती, त्यामुळे एक दोन असणारी काय असेल ती पिकलेली तेवढी बरं का, बाकीच काय नाही. आम्ही आणि येताना आम्ही हो आणलाय पेरू खायसाठी. तर कसलं मस्त गव्हाळ्याला पेरू आहेत बरं का, एकदम भारी असं पेरू आहेत. ताई तर चालू केलं बाबा ताईनं खायला. होय ताई, काय खाते तू? चिंचा? अगं का खोटं बोलते ग तू, काय खाते खरं सांग बर? पेरू. तर ताय अशी आगाव झाली ना, काय ऐकत नाही व. नको म्हणलं होतं, ऊन ती झालंय, येऊ नको. गवत आणाय आलो बरं का आम्ही. तुम्ही म्हणताला आता एवढ्या लांबून हे कसं चाललंय. आणि ताईला चालायची सवय तर एवढी आहे, इतकी चालते ना, थकत नाही काय नाही, म्हणत नाही मम्मी मला उचलून घे किंवा काय. तर तिचं असं माझ्या मागं येणं जाणं राहतच. काल आम्ही दोघींनी मकतलं मोठं मोठं गवत काढलं बघा. तर मला काढ लागत होतं. काल गवत काढलं का आपण मकतलं? हा, बोलत का नाही तू माझ्या संग? हा, काढलं होतं. हा, पक्षी होता वय. मग आता आपण पाण्यात पक्षी बळंकी आहे ती. हा तुला माहित नाही पक्ष्यांची नाव? तर हे बघा ही जर कसं असतं माहिती का, माझ्या सोबत असती पण विचारायचं चालू असतं, मम्मी हीच का, ह्याचं नाव काय आहे, ह्या पक्ष्याचं नाव काय आहे. तरी बरी आज पक्षी म्हणली नाही तर नुसती बोट केली असती. होय ताय, पप्पा गेलं की आपलं कामाला? जाऊ दे का, तुला असं भेटतंय बा माझ्या ह्यांनी जर घरी असलं ना माझ्या बरोबर तिला अजिबात येऊ देत नाहीत. आणि विषय कसा झाला, कविता ताई पण म्हणजे मी ताईच म्हणते बरं का, पण तुम्हाला कळण्यासाठी कविता ताई म्हणली बरं का, त्या पण यायला लागले, त्या पण स्वयंपाक ती करत होत्या. मग या म्हणलं मी तोपर्यंत पुढं जाते. काय आपल्याला थोडं शेळ्यांसाठी गवत काढायचं आहे. तर काल होत्या एक जणांच्या परड्याला मग कुकू दिलतं बरं का, आम्ही दोघी पण गेलतो. आता ताई काय म्हणल्या, तू काय मी काय आपण दोघी पण जाऊया म्हणल्या. आणि आमच्या जवळचीच होती ती, त्यांनी मग परडीचा. तू नव्हती, तू आली नव्हती का? अगं 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 खोटं बोलली तू आता. तू आली नव्हती का आमच्या सोबत? सांग बरं खरं सांग. हा मग काय काय खाल्लं आपण तिथं? हा नीट बस खाली, सांगते तुला. तर मी इथं बसणार आहे. काय काय खाल्लं सांग, मित्रांनी सांग तुला काय काय आवडतं. तू काय काय खाल्लं काल? गुळवणी, अजून भातुडी, अजून हा तेवढंच खाल्लं व्हय. मग भजी पण खाल्लं. मग कसे? आणि कसं आहे माहित आहे का, माझ्या पशी बसली नाही जेवायला, मम्मी पशी जाऊन बसली. कारण मी जवळ असली ना तिला चपाती पोळी खाऊ देते, पण ताई पशी असलं ना ताई तिचं सगळं नखरं पूर्ण करते. त्या ताई म्हणते त्या असू दे ग, लिकरू आहे ग. मग मला नाही आवडत ना तिनं तसं हट्ट केल्याला. मग मला काय वाटतं तिनं पोट भरून जेवण करावं. मग ताई काय करते, त्या तिचं लाड तिची माया एवढे ना, मग तिला काय पाहिजे तीच खायला देते. त्यांचं पण एक दृष्टीनं बरोबर आहे बरं का. गुडघा बरंच आहे व, लय मोठं पण नाही, पण कामी येतं. ही तुझा पिरू ही माझा पिरू, आणि खाल्लं तर दोन्ही पण है ना. लई छान आहे.
कसं असतंय माहितीये का, मान्य आहे मला एकच मुलगी आहे, मला म्हणजे माझं सातवण पण करते ती, मला म्हणते ती काय तुला एकच पोरगी आहे, अजून एक पोरगा असाय पाहिजे. काय राहिले व पोरात पुरीत, आता कुठं पोरी कमी येते सांगा तुम्ही, खरं सांगा. काय असेल ते आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरी आता म्हणजे जी काय असलेल्या लेडीज काम करते त्या, ह्याला काय कळतं एवढ्या जीवाला व पुरगेन पोरगन काय समजत नाही तिला बरं का. पण दुसऱ्यांची बारकी लेकरं बघून तिला एवढं भारी वाटतं. मम्मी हो आपल्या नाही आपल्याकडं पोरं नाही बारका बाळ हाय. असू दे, दुसऱ्याच्या बारकी बाळ आहे ती म्हणजे तुझ्यातच पाहिजे ते असं आहे का. आपल्याकडे दादा आहे की मोठं दादा 2 आहेत की, आहेत ना. कुठं गेलं, शाळेला गेलं का आता ते. मग शाळा नाही जात. नाही तर आज सुट्टी आहे, आज सुट्टी आहे कशाची आहे काय माहित नाही बरं का. बरोबर त्यांच्या बरोबर खेळत होती, लय उशीर होती बरं का तिथं. मग मी येताना माझ्या महाग बरोबर आली या. दादा गेला तर नाश्ता ती केलाय बघा. आज काय डबा ती नेला नाही त्यांनी, मला म्हणलं नुसता नाश्ता कर. पीठचा नाश्ता केलता, खाल्ला, सगळं केलं आणि मग इकडं आम्ही रिटर्न आलो. कारण त्यांनी तिकडं गेलं ना आम्ही इकडं आलो. आज हाय कॅरेट पॅकिंग म्हणल्यावर थोडी धावपळ होणार, टायमिंग लागणार आहे का. हे असं थोडं थोडं खाऊन कोण खायचं ही परत ना. दादाला परत दिला नसतं का आपण एक ह्यातला हा. तर अशा खोड्या करते बघा. आज वेण्या घातल्या नाही त्या काय नाही, तसंच आणली या माझ्या बरोबर छोटे छोटे झेंड्या है. तर मी म्हणलं होतं बरं का. आणि कसं आहे माहित आहे का, ताईला पण लय आवडते ते तिच्या झेंड्या घातलेल्या. मला म्हणत होत्या कुठं तर केस मोठी करायची. कबूतर आता सगळं त्या तळ्याला पाणी, आता तिला मस्त वाटणार आहे. पण टायमिंग भरपूर झालं या, काय करू. तिची आत्या तिला दिसायला लागली बघा. तर ही ताईचा असा आहे बघा, नजर तर एवढी बारीक असते. तर खरंच बरं का, आता तिकडच्या साईडला तुम्हाला दिसते का नाही काय माहीत, धुणं धुयाला आले त्या. आणि तळ असल्यामुळं पाण्याची सोय म्हणलं तर आता काय काय ठिकाणी काय असतं, नद्या त्या चाललीच बघा त्यांच्या साईडनं. कारण ही पाऊल वाट आहे बरं का, ती सरळ तिथंच जातं या. ताया थांबत नाही का तू, आत्या घरी चालली का बघ, नाहीतर परत तू जाशील आणि तिथं कोणच नसायचं. तर झालंय टायमिंग, ऊन ती झालंय. तू थांब एका साईडला कुठं तर बस, नाही तर झाडाखाली बस. मी काय करते, गवत थोडं काढते, शाळेसनी घेऊन जाऊया. बाकीचे घरची पण कामं राहिली ती या. कसं भारी वाटते बघितलं का तिला, काय म्हणती का काय का काय. होय गे, वारं किती भारी सुटले या. तुला बाहेर असं फिरायला पाहिजे म्हणजे भारी वाटतंय ना. तर चला, आमच्या दोघीचं असंच चालू राहील.